अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आपण दरवेळेला पाहतो ना, आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं ना, तर लगेच काही दिवसामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख तयार असतं। म्हणजे सुख गेल्यानंतर दुःख येतं आणि दुःख गेल्यानंतर सुख येतं। पण काहींच्या जीवनामध्ये आहे ना, फार दुःखाचे प्रसंग येतात। सुख आलं ना, ते जास्त काळ टिकत नाही। म्हणजेच याचा अर्थ काय होतो बरं? त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नाराज झालेली असते, भगवंत त्यांच्या घरामध्ये वास करत नाही। आपण भरपूर ठिकाणी बघतो, भरपूर काही करूनसुद्धा भगवंत त्यांच्या घरात कधी वास करत नाही। जेव्हा देव आपल्या घरामध्ये वास करतात ना, तेव्हा आपल्याला हे काही संकेत दिसून येतात। जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जा की तुमच्या घरात देवांचा वास आहे। ही चिन्हे कोणती आहेत याबद्दल आज आहेत ना, आपण या निरूपणामध्ये सर्व काही जाणून घेणार आहोत। देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा करतात, उपवास करतात। सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदान करत असतात, जेणेकरून देवाचा आशीर्वाद त्यांच्यावरती राहील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत। आपण सर्वजण हे जाणतो ना की देवाची आराधना आणि पूजा केल्यानं तो आपल्यावर प्रसन्न होतोच ना। परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल इशारा देखील देत असतो। आणि आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला सांगतात ना की देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे। जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता ना, तेव्हा देव तुमच्या घरामध्ये वास करतात, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो। जेव्हा देव घरामध्ये राहतात तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवतं। काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यामध्ये सक्षम देखील असता, पण अनेक वेळा असं घडतं की देव तुमच्या घरामध्ये वास करतात, पण तुमच्या काही चुकांमुळं, तुमच्या काही कर्मामुळं तो परत निघून जातो। कारण त्या वेळेला अनेकदा लोक ही चूक करतात की असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो, पण त्यांना स्वतःला जाणीव त्याची नसते आणि ते स्वतः देवाचा अपमान करून देवाला परतच पाठवतात ना। असं म्हणतात ना की मी रोज देवाची पूजा करतो, पण तरीही मला देव दिसत नाही। तर तुमच्या या सर्व चुकांमुळे आहे ना, देव तुमच्यावर क्रोधित होतो। म्हणून आज आपण या लक्षणांबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। अशा लक्षणांमुळं तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे। चला तर आपण आता जाणून घेऊया। अशी 21 लक्षणं आहेत की तुम्हाला लगेच समजेल की भगवंत आपल्या घरामध्ये आहे। कधी कधी होतं काय बघा, आपण भगवंताची पूजा अर्चना करतो, सर्व काही करतो, पण आपल्या मनामध्ये आहे ना परस्त्रीबद्दल वाईट विचार असतात। जर कोणी आपल्या घराच्या बाहेरून कोणी स्त्री गेली ना, लगेच मनामध्ये वाईट विचार येतो। म्हणजे तुम्ही एक साईडला तुमची भक्ती घ्या, एक साईडला तुमची कर्म घ्या। जर तुम्ही कर्म चांगली करत नसाल, तुम्ही एक वेळेला भक्ती करता पण दुसऱ्या साईडला तुम्ही कर्म चांगली करत नसाल, तर भगवंत तुमच्या घरी कधीच राहणार नाही। गरुड पुराणामध्ये संपूर्ण विस्तृत वर्णन आलेलं आहे। जेव्हा भगवंत आहे ना, जेव्हा तुमची भक्ती आणि कर्म समान होतात, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये भगवंत तुमच्या घरी सामावलेला जातो। जेव्हा तुम्ही झोपलेले असताना आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते, तसेच तुम्ही रोज यावेळी उठत असाल किंवा ब्रह्ममुहूर्तावर असे कोणते स्वप्न दिसत असेल,
की जसं तुम्ही मंदिरामध्ये पूजा करत आहात, मंत्रोच्चार करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्न देखील सूचित करतात की तुमच्या घरामध्ये भगवंताचा वास आहे. अशी स्वप्ने तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचं सूचित करतात. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा म्हणजे असे अनेक आवाज जर तुम्हाला येत असतील ना, नवे तर घंटेचा आवाज येत असेल किंवा राम राम असा आवाज कोणी जप करत असेल, तर असा आवाज येत असेल ना, तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आले आहेत असं सूचित होतं. जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो. हा एक असा सुगंध असतो ना, जो तुमच्या घरामध्ये कुणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच जाणवतो. हा कोणत्याही परफ्यूमचा सुगंध नसतो, कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध नसतो, कशाचाही सुगंध नसतो. तुम्हाला फक्त हा सुवास येतो. हा सुवास तुम्हाला तुमच्या मंदिरातून येतो. तुम्ही तुमच्या घरात मंदिरामध्ये जितके जवळ जाल ना, तितकाच हा सुगंध वाढत जातो. जर तुम्ही विचार कराल की हा सुगंध कशाचा आहे बरं, तर हा सुगंध प्रत्यक्ष देवी देवतांचा आहे, ज्यामुळे तुम्हाला कळतो की तुमच्या घरामध्ये देवांचा वास आहे. तर याच्या उलट जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते. पण जेव्हा देव वास करतात ना आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो, जो तुमचं हृदय पूर्णपणे मोहित करतो. जेव्हा तुम्ही पूजेला जाल ना तेव्हा त्याच वेळी कोणी जीव म्हणजेच कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणी असेल, जसे की एखादा साधू असेल किंवा एखादा भिकारी दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल, तर ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमचा दार ठोठावत आहेत. कारण गोमाता ही सुद्धा आहे ना, माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे आणि कुत्रा भैरवाचं प्रतीक आहे. किंवा कोणी भिकारी आला असेल, तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत आहे. त्यामुळं त्यांना आपण कधीही हाकलून देऊ नये. त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी खायला द्यायला हवं, त्यांचा सन्मान केला पाहिजे. पैसे किंवा इतर काही दान करणं ही वेगळीच गोष्ट आहे ना, परंतु सर्वात मोठं दान हेच आहे ना, अन्न आणि पाणी द्यावं. जेव्हा आपण समोरच्याला कोणाला पाणी पाहिजे का हे विचारतो ना, त्याचं शब्दामध्ये त्याच्या मुखातून आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. कारण का बरं? कारण त्याच्या मनामध्ये चाललेली हळहळ आपण तो न बोलता आपण त्याला पाणी देतो. जर तुम्हाला रात्री वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नामध्ये मंदिर, मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाची कृपा लवकरच प्राप्त होणार आहे. अनेक वेळा असं घडतं की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे सुद्धा जाता, पण ती घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होते. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असं काही घडतं ना की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवतं. तेव्हा असं मानलं जातं ना की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे. या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे ना, मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो, सर्वत्र आधारच मिळतो ना. जर कोणी कमी काम करूनसुद्धा त्यांना यश प्राप्त होत असेल, तर हे देवाच्या कृपेचं लक्षण आहे. देव त्यांच्यावर प्रसन्नच होतो ना, त्यांचं सर्व संकटापासून रक्षण करतो. तो प्रत्येक प्रसंगामध्ये आनंदी राहतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख आलं तरीही ते नेहमी आनंदीच राहतात ना. ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही. ते प्रत्येक अडचणींवर अगदी सहज मात देखील करतात. पुढची गोष्ट म्हणजे घुबड पाहणं हे शुभ मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे. घुबडाला लक्ष्मीचं वाहन मानलं जातं ना, त्यामुळे तुम्हाला कुठेतरी घुबड दिसलं ना तर ते अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं. जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसलं
तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे. ज्यावेळी लक्ष्मी येण्याचे आपल्याला संकेत मिळतात ना, लगेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात. जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपोआप बदलू लागतात. असं म्हणतात ना की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण ही सुद्धा पुरेसं असतं. याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात. आता पुढची गोष्ट म्हणजे शंखांचा आवाज खूप शुभचिन्ह देतो. हिंदू धर्मामध्ये शंखाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर शंखाचा आवाजसुद्धा खूप शुभ मानला जातो. त्यामुळं कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो. सकाळी उठल्यावर शंखांचा आवाज ऐकू येत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे. असं मानलं जातं की सकाळी उठल्याबरोबर शंखध्वनी ऐकणं हे आपल्या घरामध्ये आहे ना, देवी लक्ष्मीचे आगमन सूचित करत असतं. पुढे म्हणजे धनाची देवी माता लक्ष्मी, हिला स्वच्छता आवडते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते ना तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. असं म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना बाहेर कुणीतरी झाडू मारताना पाहिलं तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे. सलग 3 दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडताना नीलकंठ नावाचा पक्षी दिसला तर समजून जा की देवानं तुमचं म्हणणं ऐकलेलं आहे. तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षाचं दर्शन आहे ना, महादेवाच्या आशीर्वादाचं लक्षण आहे. जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या घरात वासराला दूध पाजील तर समजून जा की तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा स्पष्ट संकेत आहे. आणि हे सूचित करण्यात येतं की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आहेत ना त्या दूर होणार आहेत. देव तुमच्या संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात मुख्य प्रवेशद्वारावरती पक्ष्यांचं घरटं बनवलं तर ते खूप शुभ लक्षण मानलं जातं. तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा आहे. पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना कधीच त्रास देऊ नका. त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा. पूजा करताना तुम्ही इतके भावूक झाला ना की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील. एक लक्षण आहे की देवानं तुमच्या हृदयाच्या अंतःकरणाचं म्हणणं सुद्धा ऐकलेलं आहे. जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफळ होणार आहे. हे त्याचे एक संकेत आहे. देव तुमच्या बाबतीमध्ये दयाळू आहे ना, त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करा. पुढे पाहूया, पूजेच्या वेळी अचानक पाहुणे येणे किंवा आपले एखादे गुरु येणं, ब्राह्मण येणं हे देखील देवाच्या आशीर्वादाचं लक्षण आहे. जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर ते स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुझी पूजा स्वीकारलेली आहे. पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ती ज्योत आहे ना ती अचानक मोठी झाली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झालेली आहे आणि देवाच्या कृपेनं तुमच्या दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील हे सूचित करतं. जर तुम्ही अनेकदा पहाटे 3 ते 5:30च्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर ते देखील देवाचं लक्षण आहे. म्हणजेच जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतो. जी व्यक्ती पहाटे 3:30 अचानक उठते ना तर याला क्षुल्लक बाब समजू नका. हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की पहाटे 3 वाजल्यानंतर देवी देवतांची शक्ती जागृत होतात. ज्याला खूप काही सांगायचं आहे ना अशा परिस्थितीमध्ये असं लक्षण आहे
की तुम्ही वारंवार 3 वाजल्यानंतर जागे व्हाल, तेव्हा पहाटे 3 वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेली कोणतेही वरदान असेल ते रिकामे जात नाही. देव तुमच्या प्रार्थना नक्कीच पूर्ण करतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये उंच पर्वत आणि तिथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही त्याचे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भगवंताच्या कृपेनं शक्य आहे. जगात असे अनेक लोक आहेत ना की जे शिक्षित असून सुद्धा शिक्षणाचा योग्य वापर करता येत नाही. चांगले आरोग्य असलेल्यांवर देवाचा आशीर्वाद असतो ना. अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य जीवनसाथी मिळाला तर ते देखील केवळ ईश्वराच्या कृपेनं शक्य आहे. एक चांगला जीवनसाथी आहे ना तुमचे पूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो. पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्ये जातं ना. एखाद्या व्यक्तीची मुळं जरा आज्ञाधारक असतील तर ते देखील देवाची कृपाच असते. अन्यथा आजच्या युगामध्ये बहुतेक लोक आहेत ना त्यांच्या मुळांमध्ये दुःखी आहेत. ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो ना. जे लोक स्वप्नामध्ये देव पाहतात त्यांना देवी देवतांचा आशीर्वाद असतो. अन्यथा प्रत्येकाला देवाचं दर्शन होणं शक्य नसतं. ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असतं, ज्याचं मन शांत असतं, ज्याला प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीनं कसं सामोरे जावं लागतं याचं ज्ञान असतं ना, अशा लोकांवर भगवंताचा आशीर्वाद असतो. तर हे शक्यच होतं ना. म्हणजे जर आपण कर्मामध्ये वागलो ना तर भगवंत आपल्याला कधीच एकटा सोडत नाही. देव त्यांच्या वास्तविक रूपामध्ये आपल्याला दिसत नाही. पण काही लोक असे आहेत ना की ज्यांना देवदेवतांच्या बरोबरीचं मानलं जातं. यामध्ये पाळक असतील, गुरु असतील, ब्राह्मण असतील, यांचा सर्वांचा समावेश होतो. पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभलक्षण मानलं जातं. पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा फोटोवरील एखादं फूल किंवा एखादा हार तुमच्या दिशेने पडला ना किंवा तुमच्याजवळ पडला तर हे देखील अत्यंत शुभलक्षण मानलं जातं. असं सूचित करतं की देव तुमच्या पूजेमुळे अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. देवांच्या आशीर्वाद तुमच्यावरती आहेत आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. थोडक्यात ही आपण माहिती पाहिली ना. बघा, ही शास्त्रामध्ये हिचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट असते ना, जर आपण कर्माने व्यवस्थित राहिलो, आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या सुखाने ती नियोजन केली, खऱ्या मनाने तिच्याशी जर सामोरे गेलो ना तर आपल्या जीवनामध्ये भगवंत नक्कीच येत असतो. जर तुमच्या जीवनामध्ये खरोखर तुम्हाला वाटत असेल की भगवंताची छाया आपल्यावर राहावी तर एक गोष्ट सर्वांनी कायम लक्षात ठेवा. दर निरूपणाला ती सांगत असतो पण कुणीही ती पाळत नाही, कुणीही तिच्याकडं लक्ष देत नाही. पण ती आपल्या आयुष्याचं सोनंच करणारी आहे. ती म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करणं. जर तुम्ही हे निदान 21 दिवस केलं ना तर तुमचं पूर्ण जीवन उलटा पालट होईल. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेली स्वप्न, सर्व काही जे जे तुम्हाला हवा आहे ना ते सर्व तुम्हाला मिळून जाईल. आयुष्यामध्ये बाकी जास्त तुम्ही काहीच करू नका. फक्त आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. आईवडिलांना सुखाचे ठेवा. आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका. कारण एक वेळ तुम्ही भगवंताची भक्ती केली नाही तरी चालेल, पण आईवडिलांच्या चरणाचं घेतलेलं दर्शन ही सर्वात मोठी भक्ती आहे. ही सर्वात मोठी कर्माची बाब आहे. जो अधर्माचं काम करतो ना त्याचा नाशच होणार आहे. भले तो तुम्हाला सुखात दिसत असेल
पण एक ना एक दिवस तो दुःखामध्ये बुडणार आहे, परत कधीच तो वरती येणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये आईवडिलांना देव म्हणा, आईवडिलांच्या चरणापाशी स्वर्ग आहे, तिथे झुका. तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.